देशांतर्गत मागणी, सरकारी गुंतवणूक आणि मजबूत सेवा क्षेत्र यामुळे भारतावर जागतिक संस्थांचा विश्वास हा कायम आहे. जागतिक कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये झालेली मोठी वाढ आणि त्यामागील भूराजकीय तणाव सध्या हीच सर्वात मोठी आर्थिक चिंता बनली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात कडक भूमिका घेतल्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली. विशेषतः होर्मुझ समुद्रधुनीबाबत दिलेल्या इशाऱ्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता ही वाढली आहे. 7 एप्रिल 2026 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड सुमारे $110 प्रति बॅरल वर पोहोचला आहे. याच वेळी अमेरिकन WTI तेलाचे दर देखील 113च्या पुढे गेले आहेत. ही वाढ अचानक झालेली नाही, तर त्यामागे स्पष्ट कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे होर्मुझ समुद्रधुनी. ही समुद्रधुनी जागतिक ऊर्जा पुरवठ्याच्या एक प्रमुख धमन्यांपैकी मानली जाते. सध्या इराण आणि अमेरिका यांचा वाढता तणाव या मार्गावर परिणाम करू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला समुद्रधुनी खुली करण्यासाठी इशारा दिला आहे, तर इराणने देखील आपली कठोर भूमिका कायम ठेवली आहे. यामुळे ही परिस्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारात रिस्क प्रीमियम वाढला आहे, म्हणजेच भविष्यात पुरवठा खंडित होऊ शकतो या भीतीनेच तेलाच्या किमती आधीच वाढल्या आहेत. गुंतवणूकदार सध्या अत्यंत सावध झाले आहे. तेल कंपन्या, ट्रेडर्स आणि मोठे गुंतवणूकदार पुढील घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.